चला करू घरचा अभ्यास. पहिलीचा मराठीचा आज आपला घरचा अभ्यास करायचा आहे. तर घरचा अभ्यास करत असताना आज काय करणार आहेत आपण, तर मी तुम्हाला आज आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, सगळे मूळाक्षर लिहून काढायचे. अ ते ज्ञ पर्यंत छान मूळाक्षर चांगल्या अक्षरात लिहून काढायचं. नंतर मी तुम्हाला एक एक चित्र दाखवणार आहे आणि तुम्ही ते चित्राचं पहिलं अक्षर त्या मूळाक्षरामध्ये शोधायचं आणि त्याला गोल करायचं. किती सोपा अभ्यास आहे. चला मग. तर मुलांनो, तुम्हाला आता माझ्यासोबत लिहायचं आहे. हळूहळू लिहा. आपण काहीच नाही अवघड काय लिहिणार नाही, मूळाक्षर लिहिणार आहोत. फक्त काय लिहायचे आपल्याला, फक्त मूळाक्षर लिहायचे आणि तुम्ही माझ्यासोबत लिहायचे. चला आपण लिहूयात मूळाक्षर. अ आ ई ई उ ऊ रू लू ए ऐ ऐ ओ अ औ आ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ
ब भ म य र ल व श श ह ळ क्ष ज्ञ. तर मुलांनो, आपल्याला आता हे मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे. ते चित्राचं पहिलं अक्षर आहे ना, ते तुम्हाला शोधायचे, तुम्हाला आणि मला. आणि शोधून काय करायचं आहे आपल्याला, इथं त्याला गोल करायचे. ठीक आहे. आता हे कशाचं चित्र आहे बघा बरं. तुम्ही खेळतात बघा. काय हे, कोणता खेळ आहे हा, सांगा बरं पटकन. कोणता खेळ आहे हा? लगोर. कोणता खेळ आहे? लगोर. मग लगोरचं पहिलं अक्षर कोणतं असतं? ल. लगोरचं पहिलं अक्षर कोणतं असतं? ल. तर आपण ल ला गोल करणार आहोत. ल शोधा बरं. आता ह्याच्यामध्ये ल कुठं आहे बघू. तुम्हाला आधी सापडतं का मला आधी सापडतं? ल ल ल ल कुठं आहे ल? दिसलं का रे तुम्हाला ल? तुमच्या वहीमध्ये तुम्ही शोधा, मी माझ्या वहीमध्ये शोधते. हे बघा इथं इथं आहे का? इथं 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 हे त आहे. हे द ध न प फ ब भ म य र ल ल इथं आहे बघा. मला ल सापडलं. तुम्ही तुमच्या वहीमध्ये ल ला गोल करा. तुम्ही तुमच्या वहीमध्ये ल ला गोल करायचे. आता सापडलं का तुम्हाला ल? हा, फास्ट ल ला गोल करा. असं मग जर कसं गोल केलेलं ला, तसं तुमच्या वहीमधल्या ल ला गोल करायचे तुम्ही. आता हे पुढचं चित्र आहे आपलं र, रथाचं. कशाचं चित्र आहे हे? रथ. कशाचं चित्र हे? रथ. आता रथ, रथ. मग पहिलं अक्षर कोणतं येणार? र. पहिलं अक्षर कोणतं आहे? र. पहिलं आपलं अक्षर आहे र. पहिलं आपलं अक्षर आहे र. पुढचं आपलं चित्र आहे म, मका. म म मका, मी तुझा मामा. तर म असं असतं बघा. म असंच असतं का रे? म म म शोधा आणि त्याला गोल करा. म शोधा आणि गोल करा. म 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 बघा बरं तुम्हाला कुठं सापडते का? म कुठे रे? म म म म म म दादा कुठे आहे तू? म दादा कुठे आहे तू? इथं आहे म दादा. म. आता हे चित्र कशाचे बघा बर. घर. कशाचं चित्र हे? घर. ते लिहू का? घ. कशाचं चित्र हे? घ. आणि घ कुठे आहे आपल्याला शोधायचे. आता तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये घ शोधा. घ कुठे बघा बर. कुठे घ? मला सापडला घ. मी तुमच्या वहीमध्ये घ ला गोल करा. तुमच्या वहीमध्ये तुम्ही जे अक्षर लिहिले त्याच्यामध्ये घ ला गोल करा. आता हे चित्र कशाचं आहे बघा. षटकोनाचं. कशाचं चित्र आहे हे? षटकोनाचं. आता मी श ला गोल करते. अवकाश काढायचे, उभी रेष, त्याच्यामध्ये एक अशी तिरपी रेष घ्यायची. हे काय आहे? षटकोनाचं. काय आहे? षटकोनाचं. आता आपण लिहूयात षटकोनाचं. याच्यामध्ये षटकोनाचं कुठं आहे? इथं आहे. हे आहे आपलं षटकोनाचं.
पुढचं आपलं चित्र आहे ढ. हे काय आहे? ढ, ढगाचं. हे आहे ढ, ढगाचं. आता ढग कुठे आहेत बघू आपण. ढ, ढगाचं. ढ, ढगाचं. कुठं आहे ढ? इथे. ढ, ढगाचं. ढ, ढगाचं. पुढचं आपलं चित्र आहे बघा. हे आहे ट, टरबूज. आम्हाला खूप आवडतं टरबूज. आणलं की आम्ही चिरून खातो सगळेजण. टरबूज. ट कसं असतं बघा बरं. अशी उभी रेष आणि हे टरबुजाचं. पुढचं आपलं चित्र आहे. हे कोण आहेत रे? हे कोणते काका आहेत? हे भटजीवाले काका आहेत. भटजीवाले. हे बघा असं भटजी. मग आता हे कुठं आहे बघा बरं, शोधा. तुमच्या वहीमध्ये भटजीवाले काका शोधा. आणि त्यांना गोल करा. आता माझ्या ह्याच्यामध्ये कुठे आहे बघा. इथं मला सापडलं तर हे कशाचं चित्र आहे बघा. याला फ्रॉक म्हणतात इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये म्हणतात झबला. झबला काय म्हणतात? झबला. कसला शब्द आहे रे झबला? हे बघा असं काढायचं. झबला. बघा बरं आता हे चित्रामध्ये कुठं अक्षरामध्ये कुठं सापडतं का आपल्याला? झबला कुठं सापडतं का? कुठे रे झबला? इथं आहे झबला. पुढचं आपलं चित्र आहे ठसा. ठसा. ठसाला काढूत आपण. ठसा. ठसा. आता तुमच्या ह्या अक्षरांमध्ये ठसा शोधावर. कुठे आहे ठसा? कुठं आहे ठसा? सापडला का? हा मला सापडला बघा. इथं आहे ठसा. ठसा. हे कशाचं चित्र आहे बघा बरं. ज्ञानेश्वर महाराजांचं. कुणाचं चित्र आहे हे? ज्ञानेश्वर महाराजांचं चित्र आहे. आता कसं काढायचं? अशी आडवी रेष, उभी रेष. एका आडवी वाटी रेष घेतली, त्याला वाटी काढली ना असं. ज्ञानेश्वरांचं. काय आहे हे? ज्ञानेश्वरांचं. आता शोधा बरं याच्यामध्ये कुठं आहे? ज्ञानेश्वरांचं कुठं आहे? हे बघा इथे ज्ञानेश्वराचं. मला सापडलं ज्ञानेश्वरांचं. तुम्हाला सापडलं की नाही? शोधा आणि पटकन ज्ञानेश्वरांना गोल करा. हे कशाचं चित्र आहे? दिवा. दिवा नाही, ही पंती म्हणतात. त्याला काय म्हणतात? पंती. मातीची असते, आपण दिवाळीला लावतो ना. ही पंती आहे. आता पणतीचं पहिलं अक्षर कोणतं आहे? पंतीचं पहिलं अक्षर कोणतं आहे? कसं काढतात? सोपं आहे. सगळ्यात सोपं आहे. हे बघा काय हे? पंतीचं कुठे शोधूत आपण? कुठं आहे पंतीचं? हे बघा इथं आहे पंतीचं. पंतीचं. पुढचा हे काय आहे रे? असे दप्तर बंद झाले बघा आता. सॅक आहेत, सॅक. तर हे काय आहे? दप्तराचं. काय आहे हे? दप्तराचं. हे बघा असं उभी रेष आणि हे असं दप्तराचं. मग आता हे दप्तराचं शोधूत आपण. कुठे आहे ते? तुम्ही तुमच्या वहीमध्ये शोधा आणि गोल करा. दप्तराचं कुठं आहे? कुठं आहे दप्तराचं? हे बघा इथं आहे आपलं दप्तराचं. काय आहे हे? दप्तराचं. हे चित्र कशाचे बघा बरं. नदीसारखं दिसायला, पण नदी एवढी छोटी नसते रे. नदी खूप मोठी असते. म्हणजे छोटस झऱ्यासारखं दिसायला झरा आणि थोडं पाणी. मग याला काय म्हणतात माहिती का तुम्हाला? ओढा. काय म्हणतात? ओढा. तुमच्या गावामध्ये असतो बघा. ओढ्याचा हा आहे ओढा. काय हे? ओढा. आता शोधायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे? शोधायचं आहे. कुठं आहे बरं? इथं आहे. ओढा.
हे चित्र कशाचे बघा बरं आता. हे आहे गवताचं चित्र. कशाचं चित्र आहे? गवताचं. मग आता इथं काय लिहिणार मी? ग. काय आहे हे? गवताचं. आता ग ला आपल्याला इथं काय करायचं आहे? गोल करायचं. ग कुठं आहे? इथं आहे आपला ग. काय आहे हे? ग. आता हे चित्र कशाचे बघा बरं. कसलं प्राणी आहे? किती मोठी शिंग आहे त्याची. मी तर कधी बघितलं नाही बाबा. तुम्ही बघितलं का रे याला? पुस्तकातच पाहिलेलं मी. ह्याला बहुतेक एडका म्हणतात. काय म्हणतात त्याला? एडका. मी पण पाहिला नाही, तुम्ही पण पाहिला नाही. पण हा कोण आहे? एडका. कोण आहे हा? एडका. कुठे बघा बरं एडका याच्यामध्ये? स्वर आहे. स्वर आहे म्हणजे तो वर असणार. हा आहे एडका. मला सापडला एडका. हे आहे इडलिंबू. तुम्ही बघितले का रे? मी बघितले. असं मोठं असतं माहिती का तुम्हाला इडलिंबू. आपलं लिंबू एवढं असतं आणि हे इडलिंबू एवढं मोठं असतं. पण याचं छान नाही लागत. हे आंबट असतं पण याचा काहीच उपयोग नाही. हे आहे इडलिंबू. तर इडलिंबू कुठं आहे बघू? कसं काढतो आपण? असं 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 असं. हे आहे आपलं इडलिंबू. कुठं आहे इडलिंबू? इथं आहे इडलिंबू. हे आहे आपलं इडलिंबू. हे आहे आपलं रॉकेट. काय आहे? रॉकेट. पण आपण ला नाही गोल करणार, ला गोल करायचं आपल्याला. कशाला गोल करायचं आहे? ला. रॉकेट आपण ला गोल करणार आहोत. कारण की स्वर सारखा आहे. र जरी व्यंजन असलं तरी त्याला स्वर कोणता लागलेला आहे? अ. म्हणून आपण ला गोल करणार आहोत. कशाला गोल करायचे आपल्याला? मग शोधा बर कुठे ह्याच्यामध्ये? आहे इथं. रॉ. तुम्ही सुद्धा ला गोल करा, नाही तर रॉ हुडकत बसाल ह्याच्यामध्ये, तुम्हाला सापडणार नाही. ला गोल करायचं. कशाला गोल करायचे आपल्याला? ला. ही आहे आपली उशी. आईची उशी. तुम्ही लहान आहे, तुम्हाला उशी लागत नाही, तुम्ही आईच्या हातावर झोपतात माहिती मला. तर हे आहे उशी. उशीचं काय काढणार आपण? काय हे? उशीचं. उशीचं. चला शोधा बर कुठे ह्याच्यामध्ये? कुठे रे? इथं उशी. उशी. मला अजिबात आवडत नाही हे. काय आहे बघा बरे. एक तर आजारीपणात आपल्याला त्रास होतो आणि हे असले कडू कडू औषध खावे लागतात. काय हे? औषधाचं. काय हे? औषधाचं. काय हे? तर शोधूत आपण. काय हे? औषधाचं. आता आपल्याला काय शोधायचं आहे? औषधाचं. हे आहे आपली बॅट. काय आहे? बॅट. कशाचं चित्र आहे हे? बॅटीचं चित्र आहे. पण आपण ला गोल करणार आहेत का आपण? नाही. आपण कशाला गोल करणार आहोत? ला. कशाला? कशाला गोल करायचे आहे आपल्याला? कशाला गोल करायचे आहे आपल्याला? ला. बॅ. स्वर कोणता आहे बॅ मध्ये? चा स्वर आहे. चा स्वर आहे. बॅ. म्हणून मी इथं ला गोल करणार आहे. हे बघा हे तुम्ही पण ला गोल करा. सापडलं का? स्वरामध्ये आहे बघा. ला गोल करा. बॅ. केलं? हे चित्र कशाचं बघा? उसाचं. काय हे? उसाचं. कशाचं चित्र हे? उसाचं. तर काढूयात आपण.
कसं असतं ऊसाचं? सोपं आहे. ऊ काय हे? ऊ काय हे? ऊ कुठं आहे? इथं आहे. शोधा ऊला आणि गोल करा. कुठे तुमच्या वहीमध्ये बघा बरं, ऊ कुठं आहे? इथं आहे ऊ. ऊ शोधा आणि त्याला गोल करा. ऊ काय हे? ऊ. हे चित्र आहे आपलं अननसाचं. कशाचं चित्र आहे? अननसाचं. सगळं पहिलं अक्षर आहे हे आपलं अननसाचं. पहिलं अक्षर आहे म्हणून पहिल्यांदा सापडणार ते. हे बघा, पहिलं अक्षर कोणतं आहे? कोणतं आहे पहिलं अक्षर? हे कशाचं चित्र आहे? सोपं आहे. हे कशाचं चित्र आहे? अंगठी. अंगठीचं पहिलं अक्षर कोणतं आहे? पहिलं अक्षर कोणतं अंगठीचं? तर आपण शोधूत. अंगठीचं. हे बघा इथं आहे अंगठी. तुम्ही पण ला गोल करा. सापडलं? ला गोल केलं सगळ्यांनी? हा, छान. आता पुढचं आपलं अक्षर आहे सूर्याचं. सूर्याचं पहिलं अक्षर कोणतं आहे? स. चित्र आहे सूर्य उगवत आहे बघा. इथं बारीक सूर्य आहे, त्याचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे. आणि ह्या सूर्याचं अरे बापरे, बघा माझी लाईट पण सूर्यावरच आली. बसली 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 बसली. तर आता हा सूर्य आहे की नाही, सूर्याचं पहिलं अक्षर कोणतं असणार आहे? स. सूर्याचं पहिलं अक्षर कोणतं आहे? स. स. सूर्याचं. कोणतं आहे पहिलं अक्षर? स. सूर्याचं. आणि स कुठं आहे याच्यामध्ये? स कुठं आहे? स कुठं आहे? अरे मला स सापडणंच गेलो की. लिहिले नाही का मी? चुकलं की रे माझं. मी सच लिहिलं नाही याच्यामध्ये. अरे मुलांनो, माझं स लिहायचं विसरलं होतं माहिती का तुम्हाला? असंच होतं बघा, सारखं विसरतं माझं. तुमच्यापेक्षा जास्त चुका मीच करते. आता कसं करावं सांगा? मी लय चुका करते व्हिडिओ करत असताना. सॉरी बरं का. आता आपल्याला हे सूर्याचं स आहे की नाही, इथं गोल करायचंय. स. काय हे? स. आता हे चित्र कशाचे बघा बरं. कशाचं चित्र हे? बाणाचं. कशाचं चित्र आहे? बाणाचं. आता बाणाचं पहिलं अक्षर कोणतं? ब. पण ब घ्यायचे का रे आपल्याला? ब घ्यायचं का? नाही, आपल्याला न घ्यायचे. न बाणाचं. कारण की न हे कधीच पहिल्या वेळेस येत नाही. ह्या न अक्षराचं वैशिष्ट्य काय? कधी सुद्धा तुम्हाला न हे पहिल्यांदा येत नाही. हे शेवटी मागच राहतं. काही काही वर्गामध्ये मुलं असतात बघा, त्यांनी अभ्यासच करत नाहीत. कसलाच अभ्यास करत नाही, ते सगळ्यामध्ये मागे असतात. तसं हा न आहे. हा न कधीच पुढे येत नाही. हा नेहमी शब्दाच्या शेवटीच असतो. तर ह्याचं नाव काय आहे? न. काय नाव आहे याचं? न. न कुठं आहे? न इथं आहे. हे आहे न. आपलं पुढचं अक्षर आहे काय रे? हे काहीतरी वेगळंच दिसायले बघा. याला ऐरण म्हणतात. ऐरण. मी तर पाहिले नाही बाबा कधी, मी पुस्तकातच पाहिले लहान असल्यापासून. हे काय आहे? ऐ. ऐ. ऐरण. पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी असतात की आपण त्या पाहिलेल्याच नसतात. आता हे ऐरण. काय हे? ऐरण. ऐ. चला आपल्याला ऐरण शोधायचे. याच्यामध्ये आता ऐ काय आहे? स्वर आहे. स्वर आहे म्हणजे तो कुठं असणार आहे? वरच्या बाजूलाच असणार आहे. कुठं असेल गडे ऐ? हे बघा इथे ऐ. ऐरण. पुढचं चित्र आहे आपलं आवळा. आवळा म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं.
आवळा खूप पौष्टिक असतो, तुम्हाला माहिती का? मग आवळ्याचं पहिलं अक्षर काय असणार आहे? आ. आवळ्याचं पहिलं अक्षर कोणतं आहे? आ. चला तुमच्या वहीमध्ये आ शोधा फास्ट, खूप वेळ व्हायलाय. तुमच्या वहीमध्ये आ सापडलं का बघा बरं? तर शोधा आणि त्याला गोल करा. आला आपल्याला काय करायचं आहे? गोल करायचे. तुम्ही सुद्धा गोल करा, तुमच्या वहीमध्ये आला गोल करा. पुढचं चित्र आहे आपलं ऋषींचं. काय? ऋषींचं. ऋषी. ऋषीला मी काय करणार आहे आता? गोल करणार आहे. ऋषी असं काढायचं. उभी रेष असं त्र काढलं एका बाजूला, असं त्र काढायचं आणि इकडं काय करायचं? असं गाठ घेऊन 6 काढायची. ऋषीचं. काय हे? ऋषीचं. हे बघा इथं मी ऋषीला गोल केलेले. आता मी जरा फास्ट घेणार आहे, उशीर होत आहे. हे काय? मोठ्या मोठ्या शहरामध्ये अशा मोठ्या मोठ्या इमारती असतात. काय आहे हे? इमारतीचं. दोन्ही आहेत. लिंबूचं वेगळं आणि हे इमारतीचं. इमारतीला वर तुरा नसतो. हे काय आहे? इमारतीचं. मला इथं सापडलेलं आहे, मी पटकन काय केलं? इमारतीला गोल केलेलं आहे. इमारतीचं. आता हे तुम्ही म्हणाल मॅडम हे नारळाचं चित्र आहे. हे नारळ नाहीये, हे शहाळ आहे. याला ना कापतात वरून, याच्यामध्ये नळी टाकतात आणि पाईप टाकून पाणी पितात ह्याच्यातलं. याला काय म्हणतात? शहाळ. काय म्हणतात? शहाळ. जेव्हा हे वाळून घट्ट होतं की नाही तेव्हा त्याला नारळ म्हणतात. मग आता हे काय? शहाळ्याचं. शहाळ कसं असतं? हे बघा असं श असतं, असं शहाळ्याचं. काय हे? शहाळ्याचं. किती सुंदर आहे. हे घालती तुमची आई नाकात. कुठं घालते? नाकात. नाकात घालायची. ही आहे नथ. मग नथीचा आपण काय कशाला गोल करणार आहोत? न ला. हे काय आहे? न. आणि आपल्याला कशाला गोल करायचं आहे? न ला. न कुठं आहे बघा बरं? नळाच इथे. न ला आपण काय करणार आहोत? असं गोल करणार आहोत. नथीचं. हे आहेत आपले क्षत्रिय दादा, जे युद्ध करतात की नाही, तलवार, बाण, नंतर दांडपट्टा, भाला घेऊन युद्ध करतात की नाही, त्यांना क्षत्रिय म्हणतात. काय म्हणतात? क्षत्रिय. आता क्षत्रिय नाही तर आधीच्या काळामध्ये होते जे युद्ध करत होते. हे बघा हे क्षत्रियाचं. क्षत्रियाचं. आता हे क्षत्रियाचं कुठं आहे बघा बरं? इथं मला सापडलं. क्षत्रियाचं मला सापडलं. बघा इथं आहे क्षत्रियाचं. हे काय बघा बरं? तकदिनदिन 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 तबला. तकदिनदिन तबला. तबल्याचं काय घेणार मी? तबल्याचं काय हे? आता आपल्याला कशाला गोल करायचं आहे रे? तला. कुठं आहे बघा बरं याच्यामध्ये? इथं आहे त. शोधलं का तुम्ही? तला गोल करा सगळ्यांनी. आता आपल्याला हे काय रे? पावसा. रेन रेन कम अगेन वी विल प्ले अनदर गेम. हे आहे छत्रीचं छोट्या छत्रीचं. हे काय आहे? कुठे आहे बघा बरं? इथं आता इथं आहे आणि मी ला केलं गोल. काय हे? छत्रीचं. हे कशाचं चित्र आहे बघा बरं? खडू. काय हे? खडू. 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 कुठे आहे? इथं आहे कसं काढायचं रे? हे बघा असं र काढायचं, तर वरून एक अशी रेष घ्यायची आणि त्यामध्ये एक असं गोल काढायचं. हे आहे भाऊ. कोण आहेत हे? भाऊ. तर कुठे आहे? सोपं आहे. च्या जवळ असतं ग. हे कशाचं चित्र आहे बघा बर? हे आहे यज्ञ. खूप मोठे मोठे ऋषी असतात की नाही, असे यज्ञ करतात.
देवाला प्रसन्न करण्यासाठी, देवाची आठवण करण्यासाठी, मंत्र करण्यासाठी, जपण्यासाठी हे असा यज्ञ करतात. हे यज्ञ मोठ्या मोठ्या मंदिरात असतात बरं का. तुम्ही अजून पाहिलं नसेल तर हे यज्ञाचं य हे आहे य य यज्ञाचा. कुठे बघा बरं य यज्ञाचा, इथं आहे य यज्ञाचा. काय आहे हा य यज्ञाचा. हा आहे थवा. थवा थव्याचा थ. थ कसं असतं बघा, असं असतं थ. थ कुठं आहे, इथं आहे थ. बघा मला पटकन सापडला आता थ. मला पाठ झाला ना आता कुठं काय ते थ. काय हे थ. हा आहे हत्ती. हत्तीचा काय घेणार आपण ह. ह कसा काढतात हे बघा, असा काढतात. असा काढून असा ह हत्ती. ह हत्तीचा. ह हत्तीचा. हे आहे ब. ब बदकाचा. ब कसा काढायचा रे, असा काढायचा ब. हे काय आहे ब बदकाचा. काय आहे ब बदकाचा. ब कुठं आहे, ब कुठं आहे, ब शोधा शोधा. ब ब ब ब. अरे ब पटकन सापड. हा सापडला सापडला. हा ही तपला ब. ब ला मी केलं गोल. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये ब ला गोल करा. सापडलं का तुम्हाला ब. पुढचा आहे हा आपला कमळाचा क. काय आहे कमळाचा क. मग आता कमळाचा क कसा काढायचा आहे बघा, असा उभी रेष घ्यायची आणि त्याच्या बाजूला पुन्हा नंतर असं काढायचं. क कमळाचा. कुठं आहे क कमळाचा बघूत. हा पहिल्यांदाच असतो क कमळाचा. जास्त शोधावं लागत नाही. क ला आणि अ ला शोधावं लागत नाही. पहिले नंबरचे लेकर आहे ते अ आणि क. हे दुकानात पाहिलेलं आहे. हे मी वजन आहे. वजनाचं 1 किलोचं हे वजनाचं माप आहे. वजनाचा 1 किलोचं वजनाचं हे काय आहे माप आहे. हे काय आहे वजनाचा. कुठं आहे इथं, इथं आहे वजनाचा. हे कशाचं चित्र आहे बघा, हे धरणाचं चित्र आहे. कशाचं धरणाचा. धरणाचा धरणाचा ध कुठं आहे बघा. ध असं काढतात असं. काय आहे हे ध. काय हे ध. चला ध कुठे शोधा. ध कुठं आहे रे. सापडला मला ध. इथं आहे धनुष्याचा. हे आहे फ. काय हे फ फणसाचा. काय हा फ फणसाचा. फ कुठं आहे रे, फ फणसाचा. फ असं काढतात, असं काढायचं आणि नंतर त्याला असं घ्यायचं. फ फणसाचा. फ कुठं आहे, इथं आहे. तर काय हे ग गुळाचा. काय हे ग गुळाचा. ग कसं काढायचं सोपं आहे. हे बघा असं ग असं. हे अक्षर छान असतात रे सगळे. आपल्याला वाचायला, लिहायला, बोलायला शिकवतात. ग दोनदा झालं की रे. गुळाचा गणपती आहे आणि आपण गवताचा पण ग केला होता. हे दोनदा आलं. ठीक आहे चालते, नो प्रॉब्लेम. हे काय आहे बर, जहाजाचा. काय आहे हे जहाजाचा. आता जहाजाचा ज कसं काढायचा, असा काढायचा. जहाजाचा. काय हे जहाजाचा. इथं आहे जहाजाचा. मी केला गोल. जहाजाचा. हे कशात चित्र आहे रे, शर्टचा. सोपं आहे. हे असं असतं शर्टचा. काय हे शर्टचा. हे आहे आपला टोमॅटोचा. टोमॅटोचा. कसं काढायचं, असं काढायचं. टोमॅटोचा. हा आहे आपला डमरूचा. काय हा डमरूचा. कुठं आहे ड.
हे आहे ड डमरूचा. तर मुलांनो हे आहे आपला ळ बाळाचा. इथं ळ आहे बघा, हा आहे ळ बाळाचा. ळ कुठे बघा बरं आता आपल्या ह्याच्यामध्ये. पण याचा आवाज कसा आहे? वंग वंगमय. कशा उच्चार आहे? अनुनासिक अक्षर आहे. काय आहे हे? अनुनासिक मुळाक्षर आहे. मला उच्चार कसा करायचा? वांग वांगमय. हे सुद्धा अक्षर तसंच आहे बघा. हे दिसायला आपण त्र म्हणतो त्याला, पण हे त्र नाहीये बरं का. हे काय आहे? गंग हे सुद्धा अनुनासिक आहे. म्हणजे ह्याचा आवाज नाकातून येतो. ह्याला तोंड उघडायची गरज नाही. ह्या अक्षराला तोंड उघडायची गरज नाही. याचा आवाज नाकातून येतो. ठीक आहे. तर हे काय आहे? ह्याचा कशामध्ये, कोणत्या शब्दामध्ये वापरलं जातं माहिती का तुम्हाला? गंगा. कशामध्ये वापरलं जातं? गंगा. ठीक आहे, कळालं? आता खूप अभ्यास झाला कडे, बस झाला आता. ठीक आहे.